आणि मेनली चिमण्या ज्या यांच्याकडनं जास्त रेट करू नका. डेंगे बघा केवढे आहेत. 2 वाटे तुम्हाला किलोभर होऊनच जाते. पापलेट आहेत, चांगली आहेत, फ्रेश आहेत. तुम्हाला जर चांगली कालवं घ्यायची असेल आणि खरोखर टायगर आहेत. मार्केटमध्ये पण तुम्हाला मोठे मोठे मासे मिळतील. प्रमाण जास्त दिसतंय मार्केटमध्ये. आबोळीवाला असेल तर खूप महाग असतो. एक नाही 2 लावून देईल म्हणते मार्केटला. इकडे गर्दी बघा केवढी आहे. आणि पलटी मारल्यावर तो असा दिसणार आहे. फंटूस बघा, फंटूस मासा. बेलापूर खाडीचे शिंगाडे आहेत ताईने सांगितले. ते मेनले मिळतात ते चिवणे आहेत. मग त्यामध्ये कोणते मासे मिळतात ते एक्सप्लोर करायला. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे पनवेलला. पनवेलचं फिश मार्केट आहे. म्हणजे पनवेल उरण नाकाचं फिश मार्केट आहे. दोन्ही एकच फिश मार्केट आहे. पनवेलचं फिश मार्केट म्हणा किंवा पनवेल उरण नाकाचं फिश मार्केट म्हणा. आणि पावसाळा आहे, पाऊस आहे. गेली 4-5 दिवस पावसाने तुफान बॅटिंग सुरू केलेली आहे मुंबईमध्ये सगळीकडेच. आणि त्याच पावसामध्ये आपण आलो आहोत त्या मार्केटला. पावसामध्ये कोणते मासे मिळतात ते एक्सप्लोर करायला. आणि दरवेळेला आपण सुरुवात करतो ते कोळीवाडाचा मोठा सर्कल आहे ना दिलेलं तिकडे, तिथून. पण आज आपण दुसऱ्या साईडने सुरू करू, कारण इकडे लोकल मासेवाले जास्त बसतात. बघूया कोणते कोणते मासे आहेत त्यांच्याकडे लोकलमध्ये पावसाळ्यातले. कशी देते वामचा वाटा? 250 रुपये सांगतात वामचा वाटा. काळी वाम आहे. आणि कोळंबी कशी देते? 100 रुपये वाट आहे. वामची कोळंबी 100 रुपये वाट आहे. मग 100 रुपयामध्ये एवढे तुकडे झाले काळी वाम. इकडे शिवडा मासा आहे 300 रुपयाला. हे 3 पीस मिळतील तुम्हाला. 3 शिवडे 300 रुपयात. इकडे चिलापी पण आहे. कसं चिलापी? 250ला आहे सगळे. पाची बघा, पाची चिलापी मिळतील 250 रुपयाला. बघा 200 रुपयापर्यंत मिळतील तुम्हाला पाची चिलापी. ते मेनले मिळतात ते चिवणे आहे. ह्या मार्केटमध्ये तुम्हाला चिवणे 100% मिळतील. तर बघा अंडेवाले चिवणे आहेत. कसं वाटा? 600 रुपये. बघा 600 रुपयाला वाटा सांगते. हा 200 रुपयाला. हे अंडेवाले नाही, हे अंडेवाले चिवणे नाही काहींनी सांगितलं आहे. आणि अंडेवाले घेतले तर 600 रुपयाला वाट आहे. तसं तर चिवण्याचा सीझन संपलेला आहे. चिवण्या जास्त दिसत नाहीत मार्केटमध्ये, पण इकडे तुम्ही आलात पनवेलला उरण नाक्याला तर तुम्हाला नक्की मिळेल. आणि इकडे जिवंत कोळंबी आहे बघा, वळवळते कोळंबी. जिवंत कोळंबी कशी? 200ला वाटा. बघा 200 रुपयाला वाटा. नदीची खाडीची कोळंबी आणि जिवंत कोळंबी आहे. मला 200 रुपये वाटा मिळेल. बघा या साईडने पण पूर्ण असं मार्केट सुरू होतं. इथून गेलो तर आपण तेच बाहेर निघणार सर्कलच्या इकडे. आणि मी आलो तर इकडून या साईडने. इथे असा बोर्ड लिहिलेला आहे माझा कोळीवाडा. इकडे खाडीची मच्छी दिसते आपल्या मार्केटमध्ये. चिंबोरे कसे आहेत होते? बघा 300 सांगायच्या, 200ला द्यायचे. किती त्याच्यामध्ये? 10 चिंबोरे छोटे छोटे 10 आहेत. आणि हे शिवडा कसा आहे? शिवडा 200 रुपये जोडी. 200 रुपयाला जोडी शिवड्याची. आणि इकडे काटेरी आहे. कसा वाटा? 100ला एक सगळा. काटेरी मासा 100 रुपयाला तुम्हाला सगळे मासे मिळतील. काटेरी बेलापूर खाडीचे शिंगाडे आहेत ताईने सांगितलं इकडे. आणि 100 रुपयाला तुम्हाला हे 5 पीस मिळणार आहेत. छोटे मोठे असतील तर 6 पण मिळतील. 100 रुपयाला शिंगाडे खाडीचे मासे इकडे तुम्हाला मिळतील मार्केटमध्ये. आणि हे सर्व खाडीचे मासेच घेऊन बसतात तिकडे लाईनी. काय म्हणता तुम्ही याला? फंटूस बघा, फंटूस मासा बघा. खाडीचा फंटूस मासा जिवंत आहे तुम्हाला दिसत असेल. आणि 500 रुपयाला जोडी आहे फंटूस मासेचे. इकडे चिंबोरे आहेत 6 चिंबोरे आहेत. तर तुम्हाला 800 रुपयाला मिळतील. साईज बघा केवढी. मागे दिवाळी फिश मार्केटचं त्या मावशीने सांगितलं 2000 सगळ्यांनी कमेंट केलं होतं. आणि इकडे बघा 800 रुपयाला एवढे आहेत 6. आणि हे कोळंबी टायगर आहे काय? वाटा कितीचा? 800 रुपयाला वाटा आहे कोळंबीचा. रेट सध्या पावसाळ्यात खूपच हाई आहे. मासेच मिळत नाही. हे किती आहेत? 1200ला. बघा हे 1200 रुपयाला 6 खेकडे आहेत. साईज बघा केवढी. 600 आणि 1200. आपल्याला 800 बोलले तर 600वर आले. हळूहळू रेट होईल तर. असे तुम्हाला खाडीचे मासे इकडे सगळे मिळतील. इकडे बघा केवढा मोठा भाकस मासा आहे. काही इकडे भाकस मासा कट करतायत. कसा भाकस? बघा हा 1200ला आहे एक पीस. आणि हा 1100ला आहे. रेट होऊन जाईल. आणि पलटी मारल्यावर तो असा दिसणार आहे ह्या कलरमध्ये. असा असतो. दोन्ही साईडचे तुम्हाला दाखवलं कलर कसा असतो. तर असा असतो भाकस मासा. बोंबील आहे
250 रुपयाला. खाडीचे समुद्राचे समुद्राचे ताजे बोंबील 250 रुपयाला वाटा आहे. जवळजवळ 10 पीस असतील त्याच्यामध्ये. 250 रुपयाला वाटा. इकडे गोड्या पाण्याचं रूपचंद दिसतोय. 200 रुपयाला एक पीस आहे रूपचंद. 150ला मिळेल तुम्हाला रूपचंद. पण पीसवरती आहे, किलोवरती वगैरे नाही आहे. मार्केटला इकडे गर्दी बघा केवढी आहे. फुल गर्दी आहे मार्केटमध्ये. बघा शिंगाले 150 रुपयाला तुम्हाला 5 पीस मिळते. 150 रुपयाला शिंगाळे. सध्या पावसाळ्यात जास्त दिसतात. आणि इकडे जिवंत कोळंबी आहे. 200 रुपयाला वाटा आहे. 500 रुपयाला तो वाटा आहे. छोटा वाटा आहे तो 200 रुपयाचा. 400ला गेले. आणि चिंबोरे आहेत मोठे. चिंबोरे कसे आहेत? 2000 रुपये सांगतात चिंबोरे. बघा 5 चिंबोरे आहेत. 2000 रुपये सांगत होते. 1500 पर्यंत देतील तुम्हाला. साईज कमी झाली की रेट पण कमी होईल. घ्यायला या मावशीकडे, रेट करून मिळेल तुम्हाला. आणि इकडे जिताडा मासा आहे बघा. खाडीचा जिताडा आहे. तेवढा मोठा आहे बघा. आणि हा तुम्हाला 1600 रुपये किलो ना. 1600 रुपये किलोने मिळेल. आणि मुंडी बघा, मुंडीच फक्त 400 रुपयाची आहे. आणि इकडे कुप्पा आहे कापलेला. 250 रुपये तुकडा आहे का पाव किलो? बघा पाव किलो 250 रुपये. आणि बघा या ताईंकडे तुम्हाला हे सर्व मोठे मोठे मासे मिळणार. पण ताई सांगते संपले मासे, उशिरा आले म्हणून. 11 वाजलेत. आणि बघा हे कुप्पा कापते. तो 250 रुपयाला पाव किलो आहे. अगर किलो घेतला तर 800 रुपयाला मिळेल ना किलो. किलो मिळेल तुम्हाला बघा ताईंकडे. आणि या सकाळी 7 वाजल्यापासून येतात ताई. मार्केट तसं 6 वाजल्यापासून सुरू होतं. 4 वाजल्यापासूनच का बघा काही सांगता 4 वाजल्यापासूनच. इकडे बोंबीलचा वाटा कसा आहे? हे बघा हा 200 रुपयाला वाटा आहे. 6 बोंबील आहेत. एखादा लावून मिळेल तुम्हाला. एक नाही 2 लावून देईल म्हणते ताई. 2 लावून देईल म्हणते ताई. आणि कोळंबी ही कुठली कोळंबी आहे? समुद्राची खाडीची का? खाडीची बोलतात बघा. समुद्राचीच कोळंबी आहे. आणि हा वाटा 200 रुपये. दोन्ही वाटे? हा एक 100 रुपयाला वाटा आहे. दोन्ही वाटे तुम्हाला 200 रुपयाला मिळतील. थोडीशी लावून पण मिळेल बघा या ताईंकडे. बघा इकडे काटेरी मासा 100 रुपयाला एक. आणि मावशी सांगते खपल्या एवढ्याच राहिले, संपल्या आता. पावसाळ्यात ना मासेवाले थोडे कमीच आहे तिकडे. म्हणजे तेवढे जास्त मासेवाले नाही आहेत. तर ही एवढ्या जागा पण खाली नसतात. दिसतं त्या जागा ना त्या पण खाली नसतात. पण या खाली आहेत. सध्या पावसामुळे मासेवाले कमी आहेत. आणि इकडे पाला मासा आहे ना. पाला आहे. जिताडे आहे ते बघा. हे खाडीचे आहे का जिताडी? खाडीची जिताडी कशी किलो आहे? 700ला अर्धा किलो आहे बघा. 700 रुपयाला अर्धा किलो एकदम ताजा जिताडा. 1000 रुपयाला दिला बघा हा अख्खा जिताडा 1000 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि पाला कसा दिलाय? पाल्याचे 1500 रुपये. 1500 रुपये. दिले पाल्या. पण तो काबुळीवाला आहे का? अंड्याचं. अंड्याचा अंडेवाला आहे बघा. पाला 1500 रुपयाला भारती मावशीकडे. आणि यांच्याकडे कधी पण या तुम्हाला मोठे मोठे मासेच मिळतील 100%. एकदम चांगली रेट पण कमी. हा जो मासा आहे ना हा बंगाली लोकांचा लय फेवरेट मासा आहे. इलिस म्हणतात त्याला. इलिस बंगाली लोक इलिस म्हणतात. पण एक नंबर चव असते. आणि जास्त करून गाबोळीवाला असेल तर खूप महाग असतो. गाबोळी नसेल तर स्वस्त मिळतो. गाबुलीवाला आहे ना महाग आहे. गाबोळी पाल्या मासे. गाबोळी तेवढी गाबोळी आहे. ही असेल ना तर पाला मासा महाग, चांगलाच रेट त्याचा. नसेल तर मग स्वस्त. अजून पातळ करू. इकडे मोठा शिवड्या. आता पण आपण बारके बघत होतो. तेवढा मोठा शिवड्या कसा आहे? 600. अक्का अक्का 600 रुपयाला. आणि इकडे पण शिवडाच कट होतो ना बघा. शिवडाच कटिंग होतो ताईंकडे. आणि मोठे मोठे शिवडे मासे आहेत ताईंकडे. अक्का शिवडा 600 रुपयाला एवढा मोठा. इकडे पापलेट आहे. कसा वाटा? हा की हा कसा आहे? बघा 700 रुपयाला हा वाटा ना. किती आहे त्याचा? 8 पीस आहेत. 700 रुपयाला पापलेट. एकदम ताजे पापलेट सांगते. आणि हे 500ला 6 पीस आहे. आणि साईज पापलेटची सध्या मार्केटमध्ये हीच आहे. बाकस मासा मागाशी पण आपण बघितलेला. आणि हा एवढा मोठा तुम्हाला 1500 रुपयाला मिळेल. आणि छोटा 500 ना. छोटा 500. सध्या बाकसची डिमांड जास्त दिसते मार्केटमध्ये. आणि बोंबील आहे 200 रुपयाला वाट आहे.
मोठे आहेत ते 3च आहेत, छोटे घेतले तर 4-5 होती. जसं साईज कमी होईल तशी क्वांटिटी वाढेल, मात्र वाट्याचा रेट तोच आहे 200 रुपये. हे आहेत शिंपले आणि 50 रुपयाला हा एवढा एक वाटा आहे. हा बघा 100 रुपयाला 2 वाटे. आणि पिशवी घ्या किंवा वाटा घ्या 50-50 रुपयेच आहे शिवल्यांचा. आणि ही वाम आहेत बारक्या, कशा आहेत त्या? सर्व 200 रुपयाला. तिन्ही वाम छोटे आहेत, वाम 200 रुपयाला मिळतील तुम्हाला. इकडे पण आतमध्ये मार्केट आहे, मोठं मार्केट आहे. कोळंबी कशी आहे? 500 रुपये किलो फार्मची कोळंबी आहे. साईज बघा केवढी. आणि ती 400 रुपये किलो. बघा 400 आणि ती 500 रुपये किलो तुम्हाला कोळंबी मिळेल, फार्मची कोळंबी. आतमध्ये पण मार्केट आहे आणि आतमधल्या मार्केटमध्ये पण तुम्हाला मोठे मोठे मासे मिळतील, पण ते आपण नंतर एक्सप्लोर करूया, आता नको. हे वाम कशी आहे ताई? 100 रुपये वाटा. बघा पिवळी वाम आहे, 100 रुपयाला तुम्हाला हा तुकडा मिळेल. एक तुकडा 100 रुपयाला, एक तुकडा. बघा इकडे पण पिवळ्या वामचे तुकडे आहेत, 120 रुपयाला तुकडा आहे पिवळ्या वामचा. आणि बोंबीलचा वाटा कसा आहे? 300 रुपयाला हे सगळे बोंबील देतो. ते 5 बोंबील 200ला देतात. इकडे आता 300ला सगळा वाटा लावला, शेवटचीच राहिलं जातं बोंबील 250ला देते. टायगर प्रॉन्स आणि खरोखर टायगर आहेत. साईज बघा केवढी आहे ती या प्रॉन्स. आणि 800 रुपये किलो साईज बघा आहे ताईंकडे. आणि किलोमध्ये एवढेच बसले का किलोमध्ये? अर्धा किलो आहे बघा, अर्धा किलो एवढे प्रॉन्स आलेले आहेत. आणि एकदम क्लिअर काटा ना, बघा क्लिअर काटा आहे एकदम. इकडे हे मेन आहे क्लिअर काटा. आणि हा कसा आहे? आणि ही आहे ती 500 रुपयाला आहे. ही आपली नॉर्मल फार्मची कोळंबी 500 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. वर्षाचे 12 महिने ह्या कोळंबी तुम्हाला मिळतच असते. ही वाली ही नाही भेटत, ही भेटते फार्मची. बघा इकडे पापलेट आहेत, ताजी आहेत. 6 पापलेट 500 रुपयाला. हा वाटा तो वाटा सेम ना, कुठला पण वाटा आहे. आणि सध्या पापलेट छोटीच आहेत अजून मार्केटमध्ये. इकडे कालवं आहेत, 50-50 रुपये वाटा आहे कालव्यांचा. थोडंफार लावून पण देतील ताई. बघा ताईंकडे तुम्हाला कालवंच मिळतील, त्यामुळे तुम्हाला जर चांगली कालवं घ्यायची असेल तर या ताईंकडे या. इकडे पुढे सर्कल आहे, तिथून आतमध्ये आलात तर डावीकडे जवळच. मार्केटमध्ये हलवा पण दिसलेला आहे. कसं आहे हलवा? एकदम भारी आहे. पण किती भारी आहे पैशाला? दोन्ही 1500. बघा दोन्ही 1500 रुपयाला आहेत. पैशाला पण भारीच आहे. बघा बर्फी आहे, मावशी म्हणते बर्फी आहे. आणि पापलेट कशी आहे? 1500. बघा 1500 रुपयाला ही 6 पापलेट मिळतील. आणि 1000 रुपयाला हे 2 हलवे मिळतील तुम्हाला. रेट होईल इकडे, असं नाही की फिक्स रेट आहे. इकडे या, पण पापलेट आहेत चांगली आहेत, फ्रेश आहेत. खापरी पापलेट आहे, कलेट आहेत. हा बघा आज शुक्रवारी चुकून दिसत आहेत, बाकी रविवारी बुधवारी जास्त दिसतात. आणि आपले बारके मासे मोदकं पण आहे तिकडे. 50-50 रुपये वाटा आहे मोदकांचा. आणि कोळंबीचा वाटा बघा 200 रुपयाला हा कोळंबीचा वाटा आहे. रुपये कोळंबी तर 200-200 रुपये वाटा आहे. आणि किलो घेतली तर 400 रुपये किलो. हे 2 वाटे तुम्हाला किलोभर होऊनच जाते. आणि आता शेवटी आपल्याला दिसलेत मुठे. आणि सीझन संपत आला आहे मुठ्यांचा, तरी येतेच मुठे अजून. कसे देते? आता सीझन संपत आला, रेट वाढला आहे याचा. 200 सांगा होते डझन, पण 150पर्यंत देणार मुठे. आणि आता मुठे नाहीच मिळणार असं समजा तुम्हाला. एखादा रविवार भेटला पुढचा तरच, नाहीतर नाही. मुठ्यांचा सीझन संपला. आणि इकडे आहे खेकडे नदीचे. कसे? 500 रुपये. किती? 6. 500 रुपयाला 6. हे बघा कसे काळ्या पाटीचे एकदम मोठे डेंगे बघा केवढे आहेत. आणि कुठनं आणताय हे खेकडे? आपल्या चौक, कर्जतचं चौक आहे ना, चौक नाका, तिकडनं आणलेले आहेत नदीने फिरून वगैरे. 1 नंबर खेकडे आहेत बघा, 1 नंबर खेकडे. 500 रुपयाला 6 सांगतायत. थोडाफार रेट होईल तिथे घ्यायला आल्यावर, थोडाफार रेट नक्की होईल. आणि यांच्याकडनं जास्त रेट करू नका, खूप मेहनत करून पकडून आणतात हे मुठे म्हणा किंवा हे खेकडे म्हणा. आणि हे काय कायम बसत नाहीत. असा हा पावसाळा आहे ना तेव्हाच दिसणार तुम्हाला हे, त्याच्यानंतर नाही. हा आहे आपला कोळीवाडा चौक. हा जो सर्कल आहे हा उरण नाका सर्कल आहे, ह्याला उरण नाका म्हणतात. इथून इकडे बघा हे पूर्ण मार्केट आहे. हे पूर्ण आतमध्ये मच्छी मार्केट आहे. आणि आपण गेलो होतो ते पाठीमागून तिकडून सुरुवात केली होती. तर मंडळी असं आपलं हे उरण नाक्याचं, पनवेलचं उरण नाक्याचं फिश मार्केट एक्सप्लोर करून झालेलं आहे. आणि आत्ताच्या तारखेला कुठले कुठले मासे आहेत? जास्त करून खाडीचेच मासे आहेत, समुद्राचे मासे तर नाही आहेत. सुरमई कुठे दिसली नाही आपल्याला. आणि आपण आतमधल्या मार्केटमध्ये गेलो नाही, ते महानगरपालिकेचं आहे, कारण तिकडे मला मासे सध्या मासे नसणार आहेत.
कारण जोपर्यंत बोटी चालू होत नाही समुद्रातल्या तोपर्यंत तिकडे आतमध्ये मोठे मोठे मासे येणार नाही. पण जे आपल्याला मासे पावसाळ्यात बघायचे होते आणि मेनली चिवण्या ज्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच असतात त्या आपल्याला आता ह्या मार्केटमध्ये बघायला मिळालं आज बघायला मिळालेल्या आहेत. तर त्या किती दिवस असतील ते माहिती सांगू शकत नाही, पण ज्यांना हवे आहेत त्यांनी ह्या रविवारी ट्राय करायला काय हरकत नाही. उद्या एकादशी आहे त्यानंतर रविवारी तुम्ही मच्छी घ्यायला येऊ शकता इकडे. आणि मोठे पण दिसले आहेत पण त्याचं ऑलमोस्ट संपलेलं आहे त्यांचं सीझन, त्यामुळे त्याची अपेक्षा कुठे करू नका. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला पनवेलच्या उरण नाका फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.